आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. म्हणजे या धड्यामध्ये आता प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आपण ओळख करून घेताना आपल्या भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारची शासन यंत्रणा किंवा शासन पद्धती ही लागू केलेली आहे याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर काही प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये होते. आता आपण पूर्णपणे धडा शिकतोय तर ते पण आपण बघूया की काय काय आहे, आपल्याला काय काय शंका असतात ज्या सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांना असतात. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? भारताचे प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचा प्रधानमंत्री का नाहीये? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे ह्याच्याबद्दल आपण सर्वत्र म्हणजे सगळी चर्चा या धड्यामध्ये करणार. चला तर सगळ्यात प्रथम आपण बघूया की शासन पद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात. तर ते काय आहेत ते बघूया. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे. कुठे? इंग्लंडमध्ये. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये हे आपले मुद्दे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले हे मुद्दे मांडलेले आहेत आपल्या धड्यातले, त्याचं आपण विस्तारितकरण आता करत आहोत. बरोबर आहे? म्हणजे मी पण तुम्हाला स्पष्टीकरण देते. आपल्या धड्याच्या सुरुवातीपासून जे काही आपले मुद्दे मांडले गेलेले आहेत, जे प्रमुख आहेत, मुख्य आहेत, त्यांचाच आता आपण अभ्यास करतोय. तर ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आता मी तुम्हाला देते, तुमच्याबरोबर विस्तृतरित्या अशी चर्चा करते. तर इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असूनही आजही तिथला बराच कारभार हा राज्यकारभार रूढ संकतेच्या आधारे चालतो. म्हणजे कसा? तर परंपरेने चालत आलेल्या जी रूढी आहे, जे पहिल्यांदाच त्यांचे नियम त्यांनी लागून घेतलेले, तेच ते आपल्यावरती लागू करून घेऊन त्यांनाच ते अनुसरताय, त्यांचाच ते वापर त्यांच्या शासन पद्धतीमध्ये करताय. तर पार्लमेंट ही अशीच येथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. कुठे? इंग्लंडमध्ये. तर पार्लमेंटवर या आधारित एक पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचं एक मोठं योगदान मानलं जातं. काय मानलं जातं? योगदान. तर भारतात ही शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धती अशी म्हणून ओळखली जाते आणि आपण ती स्वीकारलेली सुद्धा आहे. तर जर का व्यापक अर्थाने साम्य कशामध्ये आहे ह्याच्यामध्ये ते आपण आता बघणार आहोत. तर इंग्लंडच्या पार्लमेंटरी आणि भारतातील संसदीय शासन पद्धती या दोघांमध्ये एकसारखेपणा आहे. आलं लक्षात? आणि तरी सुद्धा संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतातील शासन पद्धती ही वेगळी आहे. आपल्याकडची संपूर्ण पद्धती, आपल्याकडचे नियम हे वेगळे आहेत आणि इंग्लंड मधले वेगळे आहेत. त्यांची वेगळीच पद्धत आहे, परंतु काही ठिकाणी साम्य आहे. तर ते कुठल्या ठिकाणी आहे? तर पार्लमेंटरी शासन पद्धती. बरोबर. आता पुढे जाऊ. आता आपण बघूया की वैशिष्ट्य ह्याची काय काय आहे भारतातल्या संसदीय शासन पद्धतीची. चला, संसदेच्या लोकसभेमध्ये जे प्रतिनिधी निवडून येतात ते थेट कुणाकडून निवडून येतात? जनतेकडून. म्हणजेच आपण जनता आहोत, आपण सामान्य जनता आहोत, आपणच आपले प्रतिनिधी निवडून देतो. तेच प्रतिनिधी या लोकसभेमध्ये आपला राज्यकारभार करत असतात. तसंच या सभागृहातल्या सदस्यांची संख्या ही निश्चित म्हणजे कमाल आणि किमान एकच, म्हणजे अगदी पूर्णपणे ठरलेली असते. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्याच्यानंतर लोकसभा निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. म्हणजे आता आपण सर्वसाधारण बघतो आपल्या जीवनामध्ये तर 5 वर्षांनी या निवडणुका होतात. या निवडणुका सगळ्या राजकीय पक्ष असे लढवतात. जी आपल्या आता आपण बघतो की आपण भारतामध्ये राहतो, आपण ज्या ठिकाणी राहतो तेव्हा वेगवेगळे राजकीय पक्ष असतात.
ते आपली येऊन संपूर्णपणे आपला प्रचार करतात, आपल्या पक्षाबद्दल सांगतात, आपल्या नेत्यांबद्दल सांगतात, आपल्या प्रतिनिधींबद्दल सांगतात. तसंच तर ते सगळे राजकीय पक्ष ही निवडणुका लढवतात आणि त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा भेटतात, बहुमत मिळतं, मतं मिळतात, तो बहुमतातला पक्ष हा मानला जातो. अर्थात आपण त्यांना निवडून देतो. सगळे मिळून आपण निवडून देतो. मग कुठल्या तरी पक्षाला जास्त मतं मिळतात. मग तो पक्ष हा सरकार बनवतो आणि मग पुढे आपला राज्यकारभार सुरू होतो. लक्षात आला आता इथपर्यंत? आता पुढे. आता काही वेळेला काय होतं की एका पक्षाला असं स्पष्ट बहुमत मिळत नाही. कधी कधी मिळतं आणि तो प्रचंड मताने निवडून येतो त्यांचा प्रतिनिधी आणि मग त्याचाच राज्यकारभार होतो. परंतु कधी कधी होतं की एकाच पक्षाला असं स्पष्ट बहुमत मिळत नाही. मग काय होतं अशा वेळी काही पक्ष एकत्र येतात आणि मग ते बहुमत सिद्ध करतात की कोणाला करायचं, आता कोणाला प्रतिनिधी म्हणून निवडायचं, हे ते एकत्र चर्चा करून ते बहुमत सिद्ध करतात. मग त्यांना सरकार स्थापन करता येते, मग त्यांची सरकार होते ती आणि त्यालाच मग आघाडी सरकार असं म्हणतात. आपण पुष्कळ वेळा बातम्यांमध्ये बघतो आणि तुम्ही आता हा धडा झाल्यानंतर तर मला निश्चितच पक्की खात्री आहे की तुम्ही बातम्या बघणार की कशा रीतीने आपली पण शासन पद्धती असतात, कसे प्रतिनिधी असतात, कोणते राजकीय पक्ष आहेत, आपण कोणाला द्यायचं, कुठला प्रतिनिधी चांगला आहे आणि कशा रीतीने आपलं आघाडीचं सरकार येतं, हे तुमच्यावरच अवलंबून आहे आणि माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर, बरोबर. त्याच्यानंतर अशा तऱ्हेने निवडून जनतेकडून आलेले जे प्रतिनिधी असतात ते कायदे मंडळाचे सभासद होतात. जो आपल्या शासन पद्धतीतला कायदा आहे त्याच्यामध्ये ते सभासद असतात. त्याच्यानंतर बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येतात. ज्याच्या कडे जास्त मत आहे तो आपलं सरकार स्थापन करू शकतो आणि या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. म्हणजे आपल्या देशाचा प्रधानमंत्री संपूर्णपणे राज्यकारभार त्याच्या हातात जातो. तो आपल्या सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. म्हणजे त्याच्या मताप्रमाणे ही निवड होते की कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कुणाला कोणतं पद द्यायचंय, संरक्षण मंत्री कोण, त्याच्यानंतर वित्त मंत्री कोण, शिक्षण मंत्री कोण, हे सगळं म्हणजे असं विभागलं जातं. आता इथपर्यंतचा टप्पा लक्षात आला, मुद्दे लक्षात आले, स्पष्टीकरण. चला पुढे जाऊया. आता पुढे जाताना ह्यातले कार्यकारी कसे काम करतात बघूया आपण. चला, प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेलं जे मंत्रिमंडळ असतं हे शासन पद्धतीतलं कार्यकारी मंडळ असतं. अर्थात कारण हे प्रधानमंत्री ज्या पक्षातून निवडून आलेले असतात त्याला आपणच बहुमत दिलेलं असतं. मग त्यांचा जो कारभार असतो, त्यांचं जे मंत्रिमंडळ असतं हे त्यांचं कार्यकारी मंडळ असतं. मग संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. आपल्या उपक्रमात असं लिहिलेलं आहे की दुहेरी जबाबदारी म्हणजे दोन्हीकडची जबाबदारी. तर ती कशी आहे बघूया आपण. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावीच लागते. कार्यकारी मंडळ म्हणजे कसं, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, त्यांना आपण ती दिलेली आहे, म्हणजे ते त्या गोष्टीला जबाबदार आहेत, म्हणून त्यांना कायद्याची संपूर्णपणे त्याला अनुसरावंच लागतं. त्याच्यानंतर ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. म्हणजे ज्या ज्या काही कायदे मंडळाशी संबंधित आहेत किंवा जुडलेले आहेत अशी काही कार्य आहेत, काही जबाबदारी आहेत, तर त्यांना बघावं लागतं, त्यांच्यामधल्या समस्या अडचणी काढाव्या लागतात. म्हणजे जबाबदारी त्यांची दुहेरी हे स्पष्ट दिसून येते इथून. आता पुढे आपण काय शिकलो. संसदीय शासन पद्धती तुम्हाला थोडक्यात लिहायची, त्याच्यानंतर भारतीय शासन पद्धतीची तुम्हाला वैशिष्ट्य लिहायची आहे, त्याच्यानंतर शासन पद्धतीतली कार्यकारी मंडळाची माहिती सुद्धा तुम्हाला लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया. चला.